हॅलो विद्यार्थ्यांनो, आज आपण प्रॉपर्टीज ऑफ लिक्विडमधला लास्ट पॉईंट बघणार आहोत. ह्याच्यावरचे प्रॉब्लेम्स खूप इम्पॉर्टंट आहेत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. डेरिव्हेशन ऑफ कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी ऑफ ए गिवन लिक्विड. कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी म्हणजे काय? इटा. तर त्याचं आपण डेरिव्हेशन काढणार आहोत बाय युझिंग स्टोक्स मेथड. सो फर्स्ट ऑफ ऑल स्टोक्स मेथड म्हणजे लास्ट टाइम आपण बघितलं होतं की एका कंटेनरमध्ये विस्कस लिक्विड असायचा व त्यामध्ये आपण एक स्पेरिकल बॉडी टाकत होतो. सेम आपण इथं पण तसंच करणार आहोत. एका कंटेनरमध्ये आपण स्पेरिकल बॉडी टाकणार आहोत. एक स्पेरिकल बॉडी म्हणजे मेटल बॉल आपण त्यामध्ये टाकणार आहोत. मग आपण ते मेटल स्पियर डाऊनवर्ड डायरेक्शन म्हणजे ग्रॅव्हिटीच्या डायरेक्शनने आपण फॉल करणार आहोत. तर तिथे एकूण 3 टाईपचे फोर्स ॲक्ट होतात. एक बॉल टाकत आहोत म्हणजे वेट ऑफ ए स्पेरिकल मेटल, अँड सेकंड वन तिथं 2 टाईपचे फोर्सेस कसे? अपथ्रस्ट फोर्स विस्कस बॉडीचा आणि फोर्स ऑफ ए विस्कॉसिटी. तर जो मेटल आहे तो स्मॉल स्पेरिकल बॉडी विथ डेन्सिटी, आपण डेन्सिटी तर सिग्मा कन्सिडर करणार आहोत. सो कन्सिडर अ मेटल स्पियर placed on a surface of a liquid taken in a glass jar. It is observed that after covering some distance, a body takes a constant velocity. So this velocity is called as terminal velocity. जर का आपण एक बॉल कंटेनरमध्ये टाकल्यावर तर ते कंटेनरमध्ये फ्लुइड आहे, विस्कस फ्लुइड त्या कंटेनरमध्ये आहे. मग विस्कस फ्लुइडचं प्रॉपर्टी काय असणार आहे? तो अपथ्रस्ट प्रोव्हाइड करतो आणि तसेच विस्कॉसिटी फ्लुइड पण प्रोव्हाइड करतो. मग एक फोर्स ग्रॅव्हिटीकडे जातो, तो म्हणजे वेट ऑफ दी स्पेरिकल मेटल. मग हा मेटल खाली येत असताना तो डाऊनवर्ड फोर्समध्ये येत असतो आणि बाकीचे जे लिक्विड असतात त्या लिक्विडचा फोर्स हे अपवर्ड डायरेक्शनला असणार. मग मेटल स्पियर खाली पडत असताना 3 फोर्सेस ॲक्ट करतात. मग आपण लिहूयात. मेटल स्पियर फॉलिंग फ्रीली थ्रू अ लिक्विड एक्सपिरियन्सेस 3 फोर्सेस. फर्स्ट इट इज अ weight of a metal sphere in a downward direction. Second, force of viscosity in upward direction, and upthrust force in a upward direction. Upthrust means body लिक्विडमध्ये पडत असताना ते लिफ्ट होतो, तर ते डायरेक्शन कसं असणार? लिक्विडमध्ये अपसाईड, मग तिथं अपवर्ड डायरेक्शनमध्ये असतो तो. बाय आर्कमेड प्रिन्सिपल. आर्कमेड प्रिन्सिपल आपल्याला काय सांगतं? अपथ्रस्ट फोर्स इज इक्वल टू द डिस्प्लेस्ड लिक्विड. मीन्स किती लिक्विड कंटेनरच्या बाहेर पडतो. एखादा बॉडीचा वेट ते किती आहे व आतमध्ये किती डीप आहे आपल्याला कळतं. मग जो काही डिस्प्लेस्ड लिक्विड असतो तो इझिली आपल्याला कळतो. त्यामुळे इथे काय जनरेट होणार? अपथ्रस्ट फोर्स इज हाऊ मच. मग आता आपण लिहूयात. अपथ्रस्ट फोर्स इज इक्वल टू दी वेट ऑफ ए डिस्प्लेस्ड लिक्विड. सिन्स मेटल स्पियर फॉल्स विथ द कॉन्स्टंट वेलॉसिटी, the total upward force is equal to the downward force. मेटल खाली येत आहे आणि अपवर्डचा जो लिक्विडचा फोर्स चाललेला आहे ते कॉन्स्टंट असणार. देअरफॉर टोटल अपवर्ड फोर्स इज इक्वल टू दी डाऊनवर्ड फोर्स. मग 2 अपवर्ड डायरेक्शनचे फोर्स आहेत. कुठले आहेत ते? फोर्स ऑफ विस्कॉसिटी प्लस अपथ्रस्ट फोर्स. इट इज इक्वल टू दी वेट ऑफ दी मेटल स्पियर, आणि मेटल स्पियर हा डाऊनवर्ड डायरेक्शनला असणार. डाऊनवर्ड डायरेक्शन. बुक्स लॉमध्ये फोर्स ऑफ विस्कोसिटीचं फॉर्म्युला काय होतं? 6 पाय इटा आर व्ही. मग ते तसं आपण लिहूयात. 6 पाय इटा आर व्ही प्लस अपवर्ड थ्रस्ट काय सांगतं आपल्याला? अरिथमॅटिक प्रिन्सिपलने अपथ्रस्ट फोर्स इज इक्वल टू डिस्प्लेस्ड लिक्विड. मग आपण लिहूयात वेट ऑफ ए डिस्प्लेस्ड लिक्विड इज इक्वल टू वेट ऑफ दी मेटल स्पियर. ओके, मग आता आपण इक्वेशन पुन्हा रिपीट करूया. फोर्स ऑफ विस्कॉसिटीचं काय आहे? 6 पाय इटा आर व्ही. ते आपण लिहिलो फोर्स ऑफ विस्कॉसिटीचा. मग त्याच्यानंतर अपथ्रस्ट फोर्स अरिथमॅटिक प्रिन्सिपलने आपल्याला काय सांगतं? अपथ्रस्ट फोर्स इज इक्वल टू डिस्प्लेस्ड लिक्विड. ते आपण लिहिलो. मग त्याच्यानंतर अपवर्ड फोर्स इज इक्वल टू डाऊनवर्ड फोर्स लिहिण्यासाठी आपण हे दोन्ही अपवर्ड फोर्स इज इक्वल टू आपण डाऊनवर्ड फोर्स लिहिलो. मग आता आपण हे इक्वेशन पुन्हा सबस्टिट्यूट करूया. माहीत आहे 6 पाय इटा आर व्ही ॲज इट इज. त्याच्यानंतर मास ऑफ ए डिस्प्लेस्ड लिक्विड इंटू ग्रॅव्हिटी इज इक्वल टू, ह्याचा पण फॉर्म्युला काय येणार? सेम मास इंटू ग्रॅव्हिटी. सो मास ऑफ ए मेटल, मास ऑफ ए मेटल स्पियर इंटू ग्रॅव्हिटी.
मग मासचा फॉर्म्युला काय असतो? व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. मग आपण त्याच्या हिशोबाने फॉर्म्युला पुन्हा लिहूयात. 6 पाय इटा आर व्ही ॲज इट इज. मास ऑफ डिस्प्लेस्ड लिक्विड म्हणजे काय? व्हॉल्यूम ऑफ डिस्प्लेस्ड लिक्विड. Volume of displaced liquid into density of liquid. Density of liquid into gravity as it is equal to volume of metal sphere into density of a metal into gravity. मग इक्वेशन काय येईल? 6 पाय इटा आर व्ही प्लस व्हॉल्यूमचं काय आहे फॉर्म्युला? 4/3 पाय आर क्यूब इंटू डेन्सिटी ऑफ ए लिक्विड इज रो इंटू जी इज इक्वल टू 4/3 पाय आर क्यूब इंटू मेटलचं डेन्सिटी काय आहे? सिग्मा इंटू ग्रॅव्हिटी. सो वी कॅन राईट 6 पाय इटा आर व्ही. हे पूर्ण इक्वेशन आपण इकडच्या साईडला घेऊया. सो 4/3 पाय आर क्यूब सिग्मा इंटू ग्रॅव्हिटी मायनस 4/3 पाय आर क्यूब रो इंटू ग्रॅव्हिटी म्हणजे जी. ठीक आहे. मग 6 पाय इटा आर व्ही इज इक्वल टू आपण कॉमन फॅक्टर घेऊया आता. 4/3 पाय आर क्यूब सिग्मा मायनस रो इंटू जी. सो इटा इज इक्वल टू आपल्याला इटा काढायचं आहे. 4/3 पाय आर क्यूब जी सिग्मा मायनस रो डिवायडेड बायला काय येणार? 6 पाय आर व्ही. मग आर आर गेट कॅन्सल, पाय पाय गेट कॅन्सल. इटा इज इक्वल टू 4/3 पाय आर क्यूब जी इंटू सिग्मा मायनस रो डिवायडेड बाय 6. मग 4/3 म्हणजे 3 इंटू 6 काय येणार? 4/18. पाय गेट कॅन्सल अँड आर गेट कॅन्सल. सो आर स्क्वेअर जी इंटू सिग्मा मायनस रो डिवायडेड बाय व्ही. So 2 2s are 4, 2 9s are 18, 2/9 r square sigma minus rho into g divided by v. So this is the derivative of eta. Therefore, this is the expression for a coefficient of viscosity. Coefficient of viscosity in the sense eta. So for terminal velocity we can write same equation. V is equal to 2/9 eta पण ह्या साईडला घ्यायचा r square rho minus sigma minus rho into g divided by eta. This is the terminal velocity formula. Here eta is the coefficient of viscosity and r is the radius of sphere of a metal and sigma be the density of a metal and rho be the density of a liquid. V be the terminal velocity. ठीक आहे. आता आपण नेक्स्ट पॉईंटला जाऊया. इफेक्ट ऑफ टेम्परेचर अँड अडल्ट्रेशन विस्कॉसिटी ऑफ ए लिक्विड. मग आपण पहिला इफेक्ट ऑफ टेम्परेचर बघूयात. इथं काय होतं बघा, टेम्परेचरमुळे लिक्विडमध्ये इम्पॅक्ट पडतो. जसं जसं टेम्परेचर वाढतो तसं तसं लिक्विडचा विस्कॉसिटी कमी होत जाणार म्हणजे डिक्रीज होणार. जर का विस्कॉसिटी लिक्विडचा इन्क्रीज होत असेल तर टेम्परेचर डिक्रीज होणार. मग काय आहे? विस्कॉसिटी इज अ गिवन लिक्विड अफेक्टेड बाय दी टेम्परेचर असं आपण लिहू शकतो. आणि विस्कॉसिटी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू दी temperature. Again, viscosity is decreases by increase in temperature or vice versa. Therefore, viscosity is inversely proportional to the 1/temperature.
ह्याचं एक्झाम्पल काय आहे? स्पीड ऑफ ए डोअर क्लोजर इन्क्रीजेस इन समर सीझन. मग आपण नेक्स्ट बघूया अडल्ट्रेशन. नॉर्मली आपण वॉटर घेतल्यानंतर त्यामध्ये आपण शुगर ॲड केल्याने ते लिक्विड काय होतो? लिक्विड हार्ड होतो. म्हणजे काय? लिक्विड हे विस्कस बनतो. तर विस्कस लिक्विड कसा झाला? आपण एक लिक्विड घेतलो, त्यामध्ये दुसरा कंटेंट ॲड केल्याने लिक्विडचा प्रॉपर्टीमध्ये चेंज आपल्याला पाहायला मिळतात. मग त्याचा विस्कॉसिटी चेंज होतो. मग विस्कॉसिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी अडल्ट्रेशन. कारण का? मिक्सिंग केल्यावर विस्कस वाढतो. जेवढा मटेरियल आपण त्या लिक्विडमध्ये ॲड करतो तेवढा त्याचा विस्कॉसिटी वाढत जातो. ठीक आहे. मग आता आपण तेच बघूया. सेकंड काय आहे? इफेक्ट ऑफ अडल्ट्रेशन. द लिक्विड अडल्ट्रेशन मीन्स मिक्सिंग सम अदर मटेरियल. एक्झाम्पल, शुगर ॲडेड इन अ वॉटर. Therefore, viscosity of a liquid is directly proportional to the adulteration. मग आपण इक्वेशन लिहू शकतो. विस्कॉसिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी अडल्ट्रेशन. मग इथे काही इंपॉर्टंट फॉर्म्युलाज आहेत ते नोट करून घ्या. इथं एफचे 2 फॉर्म्युलाज आहेत, त्याच्या खाली डिस्क्रिप्शन दिलेलं आहे, त्याच्यानुसार ते वापर करायचे. पहिला प्रॉब्लेम आपण बघू. अ फोर्स ऑफ 10 न्यूटन इज रिक्वायर्ड टू मूव इन अ लिक्विड ओव्हर सॉलिड हॉरिझॉन्टल सरफेस एरिया 0.25 meter square. A force of 10 Newton is required to move a solid over a solid horizontal surface area. Then the velocity it is given 0.05 meter per second. If the thickness of layer is 2 millimeter, calculate coefficient of viscosity. आपल्याला इटा काढायचा आहे. मग गिवन काय काय दिलेलं आहे ते लिहू. इटा इज इक्वल टू क्वेश्चन मार्क, फोर्स दिलेला आहे 10 न्यूटन, वेलॉसिटी पण आपल्याला दिलेला आहे 0.05 मीटर पर सेकंड, आणि थिकनेस आपल्याला दिलेला आहे म्हणजे डायमीटर इट इज इक्वल टू 2 मिलीमीटर, 2 इंटू 10⁻³ सो 2 इंटू 10⁻³ दॅट इज 2 मिलीमीटर. त्याच्यानंतर आपल्याला एरिया पण दिलेला आहे 0.25 मीटर स्क्वेअर. मग फॉर्म्युला काय आहे? इटा इज इक्वल टू F divided by A into dV by dx or F into dx, dx वरती गेल्यानंतर A into dV. ठीक आहे. इटाचं व्हॅल्यू आपण पुटअप करूया. फोर्स 10 न्यूटन इंटू इटा 2 इंटू 10⁻³ आणि A 0.25 आणि 0.05. मग 10 इंटू 2 म्हणजे 20 इंटू 10⁻³ आणि 0.25 आणि 0.05 आहे ॲक्च्युली. तर केल्यानंतर आपल्याला 0.0125 येईल. सो 1600 इंटू 10⁻³ ह्यालाच आपण 1.6 न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर असं पण लिहू शकतो. इटाचं व्हॅल्यू म्हणजे 10⁻³ आपण इथं सरकवल्यानंतर डिजिट आपल्याला 1.6 न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर आन्सर मिळेल. मग आता आहे नेक्स्ट क्वेश्चन. कॅल्क्युलेट विस्कस फोर्स. आपल्याला विस्कस फोर्स काढायला सांगितलेत. ऑन अ रेन ड्रॉप ऑफ ए डायमीटर 4 मिलीमीटर फॉलिंग विथ कॉन्स्टंट वेलॉसिटी इज 4 मीटर पर सेकंड थ्रू द एअर अँड कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी ऑफ ए एअर इज 1.8 इंटू 10⁻⁴ पॉईज. तर आपल्याला गिवन दिलेला आहे. एफ आपल्याला काढायला सांगितले. डायमीटर आपल्याला दिलेला आहे 4 मिलीमीटर म्हणजे 4 इंटू 10⁻³ मीटर. त्याच्यानंतर आपल्याला वेलॉसिटी दिलेला आहे 4 मीटर पर सेकंड कॉन्स्टंट वेलॉसिटी. देन आपल्याला कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी म्हणजे इटा दिलेला आहे. इटा 1.8 इंटू 10⁻⁴. तर फोर्स काढायला सांगितलेत. सो आपल्याला फोर्स काढायचा आहे. फॉर्म्युला काय आहे? F इज इक्वल टू 6 पाय इटा RV. स्टोक्स लॉचा फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे. सो दिस इज द फॉर्म्युला. इथं स्पियर म्हणजे रेनड्रॉपचं डायमीटर दिलेलं असल्यामुळे आपण फोर्सचं फॉर्म्युला हे यूज करणार आहोत. F इज इक्वल टू 6 पाय 6 इंटू 3.14 इंटू इटा 1.8 इंटू 10⁻⁴ इंटू 4 इंटू 10⁻³ सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला 271.3 इंटू 10⁻⁻8 येतं. मग आपल्याला F इज इक्वल टू 0.27 डाईनमध्ये आपण कन्वर्ट करताना 0.27 आपल्याला आन्सर मिळेल.
न्यूटनचं डाईनमध्ये म्हणजे 10⁵, मग राहतं किती 10⁻³ मग डिजिट इथं सरकवल्यानंतर आपल्याला 0.27 डाईन एवढा आन्सर मिळेल. क्वेश्चनला आपण जाऊ आता. तिसरा क्वेश्चन आहे अ मेटल स्पियर ऑफ रेडियस 2.2 मिलीमीटर अँड द डेन्सिटी ऑफ ए मेटल इट इज 8 × 10⁻³ kg/m³. फॉल्स थ्रू अ लिक्विड ऑफ ए डेन्सिटी, लिक्विडचा डेन्सिटी दिलेला आहे 1.3 × 10⁻³ kg/m³. फाइंड टर्मिनल वेलॉसिटी. तर आपल्याला इटाचं व्हॅल्यू दिलेला आहे, टर्मिनल वेलॉसिटी काढायला सांगितले. गिवन आर इज इक्वल टू रेडियस दिलेला आहे 2.2 मिलीमीटर म्हणजे 2.2 × 10⁻³ मीटर. तसेच आपल्याला सिग्मा दिलेला आहे, किती आहे सिग्मा 8 × 10⁻³ kg/m³. आणि रो दिलेला आहे डेन्सिटी ऑफ ए लिक्विडचा 1.3 × 10⁻³ kg/m³. सिग्मा म्हणजे डेन्सिटी ऑफ ए मेटल. त्याच्यानंतर आपल्याला इटाचं व्हॅल्यू दिलेला आहे 0.4 Nm/m². मग टर्मिनल वेलॉसिटी V काढायचे आपल्याला. फॉर्म्युला काय आहे, इटा इज इक्वल टू 2/9 r² सिग्मा मायनस रो इंटू G ग्रॅव्हिटी डिवायडेड बाय V. मग आपण हे V इकडच्या साईडला घेऊयात. सो V इज इक्वल टू 2/9 r² सिग्मा मायनस रो इंटू G डिवायडेड बाय इटा. तर व्हॅल्यूज पुटअप करूयात आपण. 2/9 ॲज इट इज, r² म्हणजे 2.2 × 10⁻³ इंटू 8 × 10⁻³ मायनस 1.3 × 10⁻³. त्याच्यानंतर ग्रॅव्हिटेशनचं व्हॅल्यू 9.81 डिवायडेड बाय इटाचं व्हॅल्यू दिलेला आहे 0.4. इट इज इक्वल टू 2/9 2.2चा स्क्वेअर किती येतं 4.84 आणि 3 2 6 × 10⁻⁻⁶. देन 8 मायनस 1.3 केल्यानंतर आपल्याला 6.7 येईल. 6.7 × 10⁻⁶ इंटू 9.81 डिवायडेड बाय 0.4. देअरफोर 2/9 इज इक्वल टू 4.84 आणि 6.7 इंटू 9.81 केल्यानंतर आपल्याला 318.11 येईल. मग डिवायडेड बाय 0.4 केल्यानंतर आपल्याला 795.27 एवढं येईल. मग आपण 2 इंटू हे आलेला आन्सर करू. 2 इंटू 795.27 डिवायडेड बाय 9. जेव्हा आपण ह्याचं कॅल्क्युलेशन करू तर आपल्याला 176.7 येईल. 176.7. सो V इज इक्वल टू 0.176 इंटू 10⁻³ हे झालं आपलं वेलॉसिटी. मग आता आपण नेक्स्ट क्वेश्चनला बघूयात. चौथा, कॅल्क्युलेट ॲटमॉस्फेरिक प्रेशर. ॲटमॉस्फेरिक प्रेशर काढायला सांगितलेत इन Nm/m². ॲट अ पॉईंट वेअर द हाईट ऑफ ए मर्क्युरी कॉलम शोन इन अ बॅरोमीटर इज 76 cm. Density of a mercury is 13.6 × 10⁻³ kg/m³. and gravitational acceleration is 9.81 m/s². मग हाईट दिलेला आहे आपल्याला 76 cm. मग मीटरमध्ये कन्वर्शन करून घेऊयात आपण 0.76. तसंच लिक्विडचं डेन्सिटी दिलेला आहे मर्क्युरीचा किती आहे 13.6 × 10⁻³ आपल्याला ग्रॅव्हिटेशनचा व्हॅल्यू 9.81 माहीतच आहे. मग प्रेशरचं फॉर्म्युला काय आहे, P इज इक्वल टू, प्रेशर काढायला सांगितलं आपल्याला, P इज इक्वल टू हाईट इंटू डेन्सिटी ऑफ ए लिक्विड इंटू ग्रॅव्हिटी. देअरफॉर व्हॅल्यूज पुटअप करूयात आता आपण. हाईट 0.76 इंटू डेन्सिटी 13.6 इंटू 10⁻³ तसेच इंटू 9.81. मग ह्या तिन्हींचं जेव्हा आपण मल्टिप्लिकेशन करू तर आपल्याला P इज इक्वल टू 101.3 इंटू 10⁻³ एवढा आन्सर येईल. What will be the velocity gradient between the two layers having relative velocity is 25 meter per second and separated by a distance 5 centimeter? तर
तर आपल्याला वेलॉसिटी ग्रेडियंट काढायला सांगितले. अगोदर आपण गिवन काय काय दिलेलं आहे ते लिहून घेऊया. तर आपल्याला वेलॉसिटी दिलेला आहे किती, रिलेटिव्ह वेलॉसिटी dv इज इक्वल टू 25 मीटर पर सेकंड. त्याच्यानंतर आपल्याला डिस्टन्स दिलेला आहे dx इज इक्वल टू 5 सेंटीमीटर. सेंटीमीटरचं आपण मीटरमध्ये कन्वर्जन करून घ्यायचा, मीटर. By using formula we know velocity gradient is equal to dv by dx. So 25 divided by 0.05. then जेव्हा आपण कॅल्क्युलेशन करू तर आपल्याला 500 पर सेकंड आन्सर मिळेल. इथे तुम्हाला होमवर्कसाठी 2 फोर्स काढायला सांगितलेत. जेव्हा स्पेरिकल बॉडीचं दिलेलं असेल तर तेव्हा स्टोक्स लॉ यूज करायचा, आणि वेलॉसिटी ग्रेडियंट म्हणजे एरिया जेव्हा दिलेला असता तेव्हा दुसरा फोर्सचा फॉर्म्युला यूज करून आपल्याला काढायचं आहे.